मग काय प्री निघाले म्हणलं खुश झालतो. काय भारीच वाटते. काय जरा प्री निघायचं म्हणजे लयच आहे. 10-12 लोक वगैरे 10-12 लाख लोक वगैरे बसतात. त्यांना 10-12 हजार वगैरे पोरं नुसता पास होत्यात प्री. मग त्या 10-12 हजार पोरांच्यात होतं, भारी वाटलं. सप्टेंबरमध्ये मुंबईला मेन्स होती, पण ऑगस्टमध्ये डेंग्यू झाला. 15 दिवस वाया गेले. सो मग त्या 15 दिवसामध्ये की म्हणजे काय की म्हणजे माझा दादा नेहमी मला सांगायचा, अभ्यास जरा कमी झाला तर होऊ दे, खरी परीक्षेच्या काळात एवढा आजार एवढा पडू नकोस. शेवटी झालं ते, आजारी पडलो. 15 दिवस गेले, मेन्स दिली. पण मग एक खंत मनाशी असत्या काय की स्वतःला स्वतःची लायकी माहीत असत्या. स्वतःला आपण 100% त्या पेपरमध्ये दिल्यात का नाही दिल्यात हे आपल्याला कळत असते. सो मला त्यावेळी कळालं की मी माझं काय 100% द्यायला नाहीत. सो त्याचा रिझल्ट पण तसाच आला. नंतर रिझल्ट लागला, माझी काय मेन्स वगैरे निघाली नाही. एक 38 का 30-35 मार्कांनी माझी मेन्स राहिली. मग त्याच वर्षी नोव्हेंबर माझी फॉरेस्टची मेन्स होती. मग आधी परीक्षेला मी 100% दिलेलं नाही आहे हे माहीत होतं. मग यावेळी 50 दिवस होते. 50 दिवसामध्ये एवढंच ठरवलं काय की जे काय असं ना आपलं आपण प्रामाणिक राहून आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे, तर आपलं 100% द्यायचं आहे. सो फॉरेस्टचा अभ्यास केला. 2 नवीन ऑप्शनल होते, सगळा अभ्यास केला. खूप चांगलं गेलं. पेपर पण चांगले गेले. पेपर देऊन आल्यानंतर असं वाटलं की सिलेक्शनचं माहीत नाही पण मेन्स तरी नक्की निघेल असं वाटलं. खूप जास्त आशा लावून बसलेलो निकालाकडे की निकाल कधी एकदा येतोय. लय काहीतरी कॅल्क्युलेशन करून 600 मार्क कसं तरी पडत्यात माहीत होते. अंदाज पण तसाच निघाला. पण जानेवारी 2024 मध्ये फॉरेस्ट मेन्सचा निकाल लागला. माझ्या 2 मित्रांचं सिलेक्शन झालं आणि आमच्या दोघांचं सिलेक्शन झालं नाही. खूप जास्त वाईट वाटलं. 15 दिवस कोम्यात गेलो. म्हणजे की खूप जास्त की लो फील होऊ लागलं. कारण ते रिझल्टशी म्हणजे रिझल्ट लागणार आहे, पास होणार आहे असं वाटत होतं. पास काय झालं नाही. मग खूप वाईट वाटायला लागलं. नंतर त्या मेन्सचा मार्क्स कळाले. कट ऑफ होता 608 मार्क, मला पडले होते 605 मार्क. म्हणजे 3 मार्काने कट ऑफ उडला. पण मग या अपयशातून मी काय शिकलो की बाबा दिल्ली काय आता लय लांब नाही आहे. ह्या रेषेच्या जरा लईच जवळ आलोय आणि 3 मार्क म्हणजे पुढच्या वेळी जरा चांगला दिला तर बाबा रेष क्रॉस करून पुढे जाऊ शकतोय. तो एक आत्मविश्वास त्या अपयशातून घेतलो. म्हणजे काय की नेहमी सगळे शिक्षक वगैरे सांगत असतात, त्यावेळी ते समजत नसते. अपयशी यशाची पहिली पायरी असत्या. का पायरी असत्या ते त्यावेळी समजले की बाबा त्यावेळी शिकलो की बाबा अपयश सांगते का यश काय लय लांब नाही आहे, खूप जवळ आहे, तुला फक्त अजून जराशे प्रयत्न करायचे आहेत. सो ते प्रयत्न करत गेलो.